बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये भाजपाच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. बाळा शिरसाट आणि देवानंद बिरारी हे एकमेकांमध्ये भिडले. नाशिकच्या सिडको महानगरपालिका कार्यालयात हा वाद झाला. भाजपा अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट आणि भाजपाचे कार्यकर्ते देवानंद बिरारी यांच्यात वाद झाला. प्रभाग क्रमांक 31 मधून देवानंद यांच्या पत्नी वंदना बिरारी इच्छुक उमेदवार होत्या, मात्र भाजपानं बाळा शिरसाट यांना उमेदवारी दिली. पैसे देऊन तुम्ही तिकीट आणता आणि दुसऱ्यांना माल दाखवता. ये तू आता चौकात तुला कशी वाटत पडते. मी ओपन चॅलेंज करते वंदना बिरारी. नाही पाडलं तर वंदना बिरारी नावाची नाही. समजतो तुला. अरे उमेदवार असे असतात, पैसे देऊन तुम्ही तिकीट. ही पद्धत आहे का वागायची? अरे उमेदवार आहे तू, लाज वाटायला पाहिजे. दरवाजाने तिकीट आणलेलं आहे, मागच्या दरवाजाने तिकीट आणलं, त्याला त्याचा माज आलेला आहे आणि हे माजाची सत्ता जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत. किरण, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये बंडखोरी झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हा एक मोठा वाद समोर आलेला आहे, हाणामारी झाली आहे. जगदीश, अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज सुद्धा अनेक राजकीय दृष्ट्या महत्वाच्या ही नाट्यमय घडामोडी हे नाशिकमध्ये घडल्याचं आपण बिघडलेलं आहे. आता जो काही आपण राडा बघितला ते भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये झालेला आहे. प्रभाग क्रमांक 31 मधून देवानंद बिरारी यांच्या पत्नी जी आहे ती वंदना बिरारी यांनी आपली उमेदवारी अर्ज जे आहे ते भाजपकडून दाखल केला होता, पण भाजपने ते बाळा शिरसाट यांना उमेदवारी दिलेली होती. वंदना बिरारी आणि देवानंद बिरारी यांनी खरं तर जे भाजपचे नेते नेत्यांनी समजूत काढल्यानंतर आपली जे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी इथं आले होते या नाशिकच्या महापालिका विभागीय कार्यालयामध्ये. इथेच बाळा शिरसाट सुद्धा होते आणि अगदी किरकोळ कारणावरनं या दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचं रूपांतर जो आहे तो हाणामारीमध्ये झाल्याचं आपण बघितलेलं आहे. जवळपास 10 ते 20 मिनिटं हा संपूर्णपणे राडा सुरू होता आणि वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत या दोघांनाही बाजूला केला आणि त्यानंतर वंदना बिरारी यांनी त्याच परिसरात असलेल्या नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणी एक तक्रार सुद्धा दिलेला आहे आणि अधिक चौकशी या सगळ्या प्रकरणी नाशिक पोलीस करत आहेत. पण भाजपची डोकेदुखी मात्र आज कमी झालेलं दिसत नाहीये. मात्र किरण, या राड्यानंतर भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. या राड्यावर त्यांचं काही म्हणणं समोर आलंय, काही मध्यस्थी केली आहे? हे सगळं समजून मिटवण्याचा जो प्रयत्न आहे तो भाजप नेत्यांनी केलेला आहे, पण अनेक बंडखोरांनी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये बंडखोरी कायम ठेवलेली आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी काही आज कमी झालेली नाहीये. पण काही बंडखोरांनी आपली उमेदवारी अर्ज म्हणजे भाजप नेते गिरीश महाजन कालपासून नाशिकमध्ये त्यांनी समजवल्यानंतर आपली उमेदवारी अर्ज मागे घेतलेली आहे. अशा पद्धतीचे राडे आणि बंडखोरी हे आज नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळालं. धन्यवाद किरण, दिलेल्या माहितीबद्दल.